राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापलाय तो सभासदांना तात्काळ परत द्यावा अशा आशयाचं आणि त्यावर व्यंगचित्र काढलेले डिजिटल जत शहरातील विविध चौकात रविवारी रात्री झळकलं। या पोस्टरमध्ये विश्वजित कदम, विशाल पाटील यांचंही व्यंगचित्र होतं। याबाबत प्रशासनाला सोमवारी पहाटे माहिती मिळताच हे डिजिटल तात्काळ हटवण्यात आलं। या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे। शिवाय या प्रकारामुळे पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे। जत शहरात साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा व्यंगचित्रात्मक डिजिटल पोस्टरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले। रविवारी रात्री शहरातील प्रमुख चौकांमध्ये जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का या मजकुरासह शहरातील 8 प्रमुख चौकात व्यंगात्मक डिजिटल पोस्टर लावण्यात आले होते। या पोस्टरमध्ये जयंत पाटील हे प्रतिकात्मकरित्या साखर कारखाना उचलून नेत आहेत। त्यांच्या मागे जिल्ह्यातील 2 बडे व्यक्ती त्यांना मदत करताना दाखवलेत। कारखान्यावर साखर कारखाना असं लिहिलं असून पुढील रस्ता ईश्वरपूर दाखवण्यात आलाय। खाली मजकूर होता, जयंतराव तुम्ही जतमध्ये आजपर्यंत काय विकास कामे केलीत, उलट सभासदांच्या कष्टाचा कारखाना ढापला। राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याचे 22,500 सभासद यांच्या वतीने ही व्यंगात्मक विनंती करण्यात आल्याचं पोस्टरवर नमूद करण्यात आलं होतं। या पोस्टरमुळे जत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आलं। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पहाटे सकाळी 5 वाजता पोलीस प्रशासन, गुड मॉर्निंग पथक, नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने हे सर्व डिजिटल फलक तात्काळ हटवले।